हॅलो फ्रेंड्स, आज तुमच्या समोर घेऊन आलोय सह्याद्रीच्या कुशीतील एक ताठमानाने उभा असलेला चंदेरी गड। या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्हाला मध्य रेल्वेच्या वांगणी किंवा बदलापूर या स्थानकांवरून ऑटो इझिली मिळेल। तसेच जर तुम्ही स्वतःचे वाहन घेऊन येत असाल तर कर्जत कल्याण या महामार्गावरील कासगाव व गोरेगाव या 2 गावांमधून जाणारा रस्ता चिंचवली या बेस विलेजसाठी जातो। तेथूनच चंदेरीचा ट्रेक स्टार्ट होतो। बेस विलेजपासून पायथ्यापर्यंत जाणारा रस्ता जंगलाचा असल्यामुळे येथे झाडांची खूप गर्दी आहे। तर मित्रांनो, रस्त्यामध्ये चालताना तुम्हाला अशा खुणा दिसतील, तर त्या खुणा फॉलो करतच जायचं आपल्याला। मग आपण जाऊन तिथपर्यंत पोहोचतो वर, म्हणजे चंदेरी गडावर। अजून पुढे सुद्धा अशा खुणा केलेल्या आहेत। तर हे बघा, इथे सुद्धा बाण केलेलं आहे, तर याला तुम्ही फॉलो करत जाऊ शकता। जंगलातून चालत असताना तुम्हाला जर असं वाटतं की आपण रस्ता चुकतोय तर एक लक्षात ठेवा, चंदेरी व म्हैसमाल हे डोंगर जेथे मिळतात त्या गॅपमध्ये तुम्हाला निघायला जायचे। तिथेच पनवेलकडून येणारा रस्ता व वांगणी व बदलापूरकडून येणारा रस्ता मिळतात। तेथूनच लेफ्ट साईडला चंदेरीकडे जाणारा रस्ता व राईट साईडला म्हैसमालकडे जाणारा रस्ता आहे। चंदेरीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यानंतर येथील रहिवाशांचे ग्रामदैवत आहे। तर बघा, आपण आता अर्ध्यापर्यंत येऊन पोचलेलो आहे, म्हणजे वर एक गुफा लागेल आपल्याला। आणि हा जो चंदेरीचा चुळका आहे, तर या शेवटच्या टोकाला आपल्याला पोचायचं आहे। तर आता तुम्हीच विचार करा आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे। अजून एवढा रस्ता आहे, हा पॅच कवर करून मग सुळका चढायचा आपल्याला वर टोकाला। तिथे महाराजांची मूर्ती आहे आणि त्या एका क्षणासाठीच आपण इथपर्यंत येतो, केवळ महाराजांच्या पायाचं दर्शन घेण्यासाठी बस। लहानपणापासून डोळ्यासमोर असणारा हा गड आपल्याला कधी सर करता येईल असे नेहमी वाटायचे, पण आज अखेर मुहूर्त मिळाला आणि आपण भेट देतोय चंदेरी गडाला। जवळजवळ 2.5 ते 3 तास चालल्यानंतर आता आपण येऊन पोहोचलोय गडाच्या मध्यावर। तिथेच एक ही गुफा आहे आणि त्यामध्ये 50 ते 60 माणसं आरामात राहू शकतात एवढी जागा आहे। नाईट ट्रेक करत असाल तर ही एक उत्तम जागा आहे। या गुहेमध्ये शिवलिंग तसेच विविध देवी देवतांच्या मूर्ती देखील आहेत। त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, शिव भोला चक्रवर्ती, शिव भोला चक्रवर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सकाळपासून चालतोय आणि आता खूप भूक लागली आहे सगळ्यांना, तर मॅगीची तयारी करते। शिजवणार आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही टोपशीला राखीची आम्ही हे दिली आहे, लेप दिलेला आहे, त्यामुळे टोपशी आपल्याला नंतर घासायला जास्त प्रॉब्लेम नाही होणार। हां ठीक आहे, चला मॅगी बनवूया आपण। मॅगीची तयारी झाली आहे, तयारी म्हणजे फक्त तर पण आमचे चूल काय पेटत नाहीये, तर आम्ही थोडा सॅनिटायझरचा गाळ पेटवण्यासाठी आपण आणि कधीच गड केलं मटण नाही करायला पाहिजे, माझं म्हणणं नाही का।
मस्त मॅगीचा बेत झालेला आहे आणि आता आपण जातोय पुढच्या प्रवासाला. आणि हा पॅच आता खूप कठीण आहे, म्हणजे वरचा जो पॅच आहे त्यापेक्षा तरी हा जरा कमी आहे, पण खूप स्लिपरी आहे. पडलो तर डायरेक्ट दरीत. जोक अपार्ट, पण येथून चालताना खूप काळजीपूर्वक चाला, कारण की स्लिपरी सरफेस असल्यामुळे पाय सरकून वगैरे पडण्याची शक्यता आहे. सो प्लीज जरा जपून. चंदेरीवर एकूण 3 पाण्याचे टाके आहेत. आता आपल्याला पहिला पाण्याचा टाका लागलाय. येथे नोव्हेंबर ते डिसेंबरपर्यंत पाणी असतं. पुढील जे दुसरं टाका आहे ते इथून थोडं पुढेच आहे, तिथे जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी असतं आणि तिथूनच चंदेरी सुळक्याचा प्रवास चालू होतो. हे दुसरं पाण्याचं टाका आहे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल. येथूनच चंदेरीच्या मेन सुळक्यावर जाण्याचा मार्ग आहे. हा पॅच अत्यंत रिस्की आहे. जर तुम्ही नवखे ट्रेकर असाल तर कृपया वर जाण्याचा प्रयत्न करू नका, कारण की पुढे खूप रिस्की स्पॉट आहेत. सो प्लीज जरा जपून.
तिसरं जे पाण्याचं टाका आहे ते इथे आहे. येथे 12ही महिने पाणी असतं. जर तुमचं पाणी संपलं असेल तर तुम्ही येथील पाणी पिण्यासाठी घेऊ शकता. चालू आहे. इथं उभं राहा प्रशिक. अखेर आपण येऊन पोचलो चंदेरीच्या माथ्यावर आणि येथील राजांच्या दर्शनाचे जे आपण स्वप्न पाहिले होते ते अखेर आपले पूर्ण झाले. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. राजा शिवछत्रपती महाराजांचा विजय असो. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. इतिहासामध्ये या गडाचा फारसा काही उल्लेख नाही, परंतु 16व्या शतकात शिवराय यांनी भिवंडी ते रायरीपर्यंतचा जो मुलूक जिंकला होता त्यामध्ये या गडाचा समावेश होता आणि टेहळणीसाठी या गडाचा उपयोग केला जात असेल असा तरी माझा अंदाज आहे.